थलपती विजयची आगामी निवडणुकीसाठी मोठी घोषणा। तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट। तामिळनाडूतील दिग्गज अभिनेता विजय थलापती याच्या तमिळगा वेट्टरिग कझगम पक्षाने 2026च्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे। मदुराईतील अधिवेशनात विजय थलापती यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे। द्रमुक आणि भाजपसोबत मोठे आव्हान सुद्धा दिलेले आहे। तमिळनाडू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय थलापती यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे। 2026च्या निवडणुकीसाठी विजय थलापती यांच्या नेतृत्वातील तमिळगा वेट्टुरी कझगम टीव्हीके पक्ष राज्याच्या राजकारणात पदार्पण करणार आहे। मदुराईत पार पडलेल्या टीव्हीकेच्या दुसऱ्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते। विजय थलापती यांनी स्पष्ट सांगितलं की टीव्हीके पक्ष सत्ताधारी द्रमुक किंवा भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युती करणार नाही। आम्ही भ्रष्टाचार करणारे नाही, जनतेच्या शक्तीवर उभा राहिलेला आमचा पक्ष आहे, विजय थलापती असं म्हणाले। शिव फक्त शिकार करण्यासाठी बाहेर पडतो, भुकेलेला असला तरी सडलेले मांस खात नाही, त्याला एकट्याने किंवा गटाने कसे यायचे ते माहीत असतं। सिंह मात्र स्वतःची सीमारेषा निश्चित करतो, त्याचप्रमाणे आमचा पक्षही स्वतःचा मार्ग निवडतो। मदुराईच्या भूमीवर आलो की माझे भाऊ कॅप्टन विजयकांत आठवतात। 1967 ते 1977 या 2 वेळा तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडला, तसेच 2026 मध्येही त्याची नोंद असणार आहे। भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विजय स्पष्ट म्हणाले, आमचा एकमेव शत्रू भाजप आहे, तो वैचारिक प्रतिस्पर्धी आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक राजकीय प्रतिस्पर्धी आहे। पार्श्वी भाजपसोबत थेट किंवा अप्रत्यक्षपणे युती करणे आम्हाला मान्य नाही, असं सुद्धा विजय थलापती यांनी म्हटलं आहे। विजय यांनी ठामपणे सांगितले की आमच्या पक्षाने केवळ लोकांचा आवाज ऐकला। आज मी बोलतोय तो आवाज फक्त विजयचा नाही तर संपूर्ण तमिळ जनतेचा आहे। या आवाजाला कोणीही थांबवू शकत नाही। दरम्यान विजय यांनी महिलांचे प्रश्न, त्यांची सुरक्षितता, शेतकरी, मजूर, विणकर, मच्छीमार, वृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी सरकार स्थापन करणे हा आमचा पक्षाचा उद्देश असल्याचं नमूद केलं आहे। तर राजकीय प्रवासाच्या अडथळ्याबद्दल ते म्हणाले, राजकारणात येणार का, पक्षाचे नाव लोक स्वीकारतील का, अधिवेशन होईल का, अशा अनेक शंका विरोधकांनी उपस्थित केल्या। आता तर म्हणतात की सत्ता मिळवणे सोपे नाही, गर्दीचे मतात रूपांतर होईल का, पण आमचे फक्त संबंध लोकांशी आहेत आणि तेच आमची ताकद आहे, असं सुद्धा विजय थलापती यांनी म्हटलेलं आहे। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।